राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। कापसाचा धमाका गाठला 10,045 रुपयांचा उंचांक। शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपल्यावर भावात झाली मोठी वाढ। मात्र कापसाच्या या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे। कंपनीचा बनाव हाणून पाडला। 2024-25 चा थकीत विमा शेतकऱ्यांना मिळणार। आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यास आले मोठे यश। 2024-25 मधील खरीप हंगामातील प्रलंबित असलेला थकीत पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा। परभणी जिल्ह्यातील अपडेट। पाऊस कुठपर्यंत आलाय गावामध्ये कळणार। दर 24 तासाला मिळणार आता अद्ययावत माहिती। शेतकऱ्यांना हवामानाच्या अचूक अंदाजासाठी गावामध्येही हवामानाची यंत्रणा बसविण्यात येणार आहे। ग्रामपंचायतीच्या बोर्डवर नोंदविला जाणार अंदाज। वाढत्या महागाईत लाल मिरचीचा ठसका। गृहिणीसह हॉटेल चालकांना बसला दरवाढीचा फटका। 500 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे मिरचीचे दर। 33,000 शेतकऱ्यांपुढे फार्मर आयडीचे नवे संकट। पीक विमा, कर्जमाफी व अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे बंधनकारक। राज्य शासनाच्या 10% मोफत वाळूकडे फिरवली पाठ। घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना करावा लागत आहे अडचणींचा सामना। घरकुल लाभार्थ्यांना 10% वाळू मोफत देण्याची शासनाची तरतूद आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 884 कोटींची भरपाई मंजूर। सन 2025-26 हंगामातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील 6,34,623 शेतकऱ्यांना मिळणार भरपाईचा लाभ। एसटी प्रवासांचे 2 रुपये वाचणार। 1 जून पासून मोफत स्वच्छतागृहे वापरता येणार। उपहारगृहातही 40 रुपयामध्ये नाश्ता मिळणार, त्यामुळे प्रवाशांना दिलासा। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरीच तयार केले 29,000 क्विंटल बियाणे। शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये बचत करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील घरगुती सोयाबीन बियाणे वापरण्यावर अधिक भर देत आहे। चीनच्या तब्बल 200 टन बेदाण्याची अफगाणिस्तान मार्गे जिल्ह्यामध्ये एंट्री। जिल्ह्यातील उत्पादकांना फटका। शासन धोरणाशिवाय द्राक्ष बागायतदार संघाकडून संताप। सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये नाराजी। लग्नसराईमुळे भाव वधारला। फुलशेतीने सुगंध दळवळला। लग्नसराईमुळे आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने दरात देखील वाढ झाली आहे। आजचे असणारे फुलांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांच्या माती ज्वारीऐवजी मका। मका खायचा की जनावरांना द्यायचा? जिल्ह्यातील धान्य वितरणातील विसंगती पुन्हा चव्हाट्यावर। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। कामगारांना 3,000 रुपयांची मिळणार पेन्शन। केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे। कामगारांना ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचे प्रत्येकी 3,000 रुपये मानधन घेता येणार। बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा। कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। आगामी खरीप हंगामासाठी पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक। बाजारात कापूस बियाणांची आवक सुरू। जिल्ह्यातील 2.60 लाख पाकिटांचा पुरवठा प्राप्त। शेतकऱ्यांना 15 मे 2026 पासून कृषी सेवा केंद्रामार्फत बियाणांची विक्री सुरू होणार आहे। खरीपाच्या तोंडावर ई-पॉस ब्रेक। खत विक्रेत्यांची वाढली धाकधूक। 3 दिवसापासून सर्व नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवहार झाले ठप्प। शेतकरी कृषी केंद्र चालकांमध्ये नाराजीचे सूर। बार्शी तालुक्यातील तब्बल 52,000 शेतकरी सोयाबीन विम्याला मुकले। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। पीक कंपन्यांद्वारे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा प्राप्तीसाठी अपात्र ठरविले जात आहे। मशागतींच्या कामाला गुंतला बळीराजा। बैलजोडीच्या सहाय्याने शेतीच्या मशागतीच्या कामांना ब्रेक मिळाला असून शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरसह यांत्रिकरणाच्या सहाय्याने शेतीच्या मशागतीचे काम करण्यात येत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना।
आमदार खताळ लोहारे यांची माहिती. मागील अवकाळी पावसाने झालेल्या उन्हाळी पिकांचे नुकसान व फळबाग भाजीपाल्यांच्या पिकांची भरपाई द्यावी अशी केली शेतकऱ्यांनी मागणी. वाढत्या तापमानाचा आंबा उत्पादकांना फटका. सध्या राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे याचा परिणाम आंबा फळबागांना होत आहे. बीजवाई सोयाबीन राखून ठेवले का? दर पोचले 8,500 रुपयावर. 13 दिवसामध्ये क्विंटल मागे 1340 रुपयांनी झाली वाढ. सध्या बियाणे दर्जाच्या सोयाबीनला चांगलाच भाव मिळत आहे. मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी बाजरी काढण्याची धांदल. राज्यात आता खरीप हंगामासाठी थोडेच दिवस शिल्लक आहे आणि या मान्सूनपूर्वी पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली. जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटींचा पीक विमा मंजूर. विमा कंपनीचे अपेक्षा फेटाळले. खरीप सन 2025च्या विम्यातील पेच सुटला. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. सरकारी भरतीमध्ये मोठे बदल. आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गांचे दरवाजे बंद. म्हणजे राज्यातील SC, ST, OBC व इतर आरक्षित प्रवर्गांना खुल्या ओपन प्रवर्गातून नोकरीचा लाभ घेता येणार नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अमूल मदर डेअरीकडून दूध दरामध्ये 2 रुपयाची करण्यात आली वाढ. जनावरांच्या खाद्याचा खर्च आणि दूध पॅकेजिंगसाठी येणाऱ्या वाढत्या खर्चानुसार दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. CNG दरवाढीचा फटका. मुंबईमध्ये 2 रुपयांची करण्यात आली वाढ. इराण इस्रायल युद्ध व तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे इंधन दरवाढ. संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय. महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता बांगलादेशातील आयात शुल्क 50% रक्कम व अनुदान योजना रद्द करण्यात आली आहे. शेतमजुरासह ट्रॅक्टरने मशागतींचे दरवाढ वाढल्याने शेतकऱ्यांची गणित बिघडले. प्रत्येक तालुक्यातील स्थिती. खरीप हंगामामध्ये उत्पादन खर्चात वाढ होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. साखरेमागे सरकारी सेमेगिरी. साखर उद्योगासह शेतकरी संघटना संतप्त. आंतरराष्ट्रीय दर तेजीत. देशांतर्गत बाजारामध्ये मात्र घसरण. कापूस दरांचा उंचांक, पण शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच. 2022 नंतरची सर्वात मोठी दरवाढ. कापसाचे दर 10,000 रुपयावर. शिष्या मात्र मालामाल. खरीप हंगामापूर्व उन्हाळी मशागतींच्या कामांना आला वेग. डिझेल दरामुळे ट्रॅक्टरसह शेतकरीही चिंतेत. सध्या शेती मशागतीच्या कामांना चांगलाच वेग येत आहे. जनगणना प्रक्रियेमध्ये खोटी माहिती दिल्यास होणार तुरुंगवास. नागरिकांनी निर्भीडपणे खरी माहिती द्यावी. प्रशासनाकडून आवाहन जारी. देशावर ऊर्जा संकट. पेट्रोल डिझेल गॅसच्या टंचाईमुळे दळणवळण होणार ठप्प. मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा आणला निम्म्यावर. देशामध्ये डिझेल पेट्रोलचे दर आणखीन वाढणार. 43,354 मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर. कृषी विभागाकडून नियोजन सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. कापूस हमीभावामध्ये 557 रुपयांची वाढ. खरीप सन 2026-27 साठीचे एकूण 14 पिकांच्या MSP हमीभाव दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा. राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट. अंगाची होणार लाहीलाही. विक्रमी तापमानाची नोंद. हवामान विभागाचा इशारा. तसेच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा देण्यात आला आहे इशारा. भाजीपाल्यांचे दर कडाडले. चाराही महागला. शेतकऱ्यांची चिंता वाढली. तीव्र उन्हाचा परिणाम. पशुधनाला बसला आहे फटका. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. खात्यामध्ये जमा होणार 4,500 रुपये. ई-केवायसी केलेल्या राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3 महिन्याचे पैसे एकत्रित जमा होणार.
कांदा उत्पादक शेतकरी संकटात. बाजारामध्ये सध्या कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला उत्पादन खर्चही निघणे झाले अवघड. मान्सून 16 मे पर्यंत अंदमानात दाखल. भारतीय हवामान विभागाने दिला अंदाज. सध्या समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून लवकरच राज्यामध्ये मान्सूनचे होणार आगमन. सोयाबीनला मिळत आहे विक्रमी दर. बियाणे दर्जाच्या सोयाबीनला 7,500 रुपयापर्यंत मिळत आहे दर. अकोला जिल्ह्यातील अपडेट. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन स्टॉक संपला. विहिरीने गाठला तळ. शेतींच्या सिंचनासह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न बनला गंभीर. तीव्र वाढत्या तापमानामुळे विहिरीतील पाणी आटले. शेतकऱ्यांसाठी फळे भाजीपाला निर्यात वाढवा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी करणार आहे प्रयत्न. काबुली हरभऱ्याला सरासरी 9,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. खानदेशाच्या पंधरवाड्यामध्ये हरभरा अवकेत झाली घट. त्यामुळे दरात वाढ. शेणखत महागल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. ट्रॉलीभर शेणखताला मोजावे लागत आहे 4,000 रुपये. शेणखतासाठी बळीराजाची धावपळ सुरू. मे महिना आला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळेना. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संताप. बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी वेटिंगवर. केळीचे दर टिकून. प्रति क्विंटल 1200 ते 2100 रुपयांचा मिळत आहे केळीला दर. सध्याच्या आंब्याच्या हंगामामध्ये केळीचे दर समाधानकारक मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा. खत लिंकिंग विरोधामध्ये फौजदारी कारवाईचे टार्गेट. शेतकऱ्यांना जादा दराने खते विकणे व खतावरील लिंकिंग रोखण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार. पंजाबराव डक यांचा अंदाज. तर कापूस तूर पिकांचे उत्पादन वाढू शकते. मात्र पावसाची अनिश्चितता. हळद बियाणे प्रति क्विंटल 5,500 ते 6,000 रुपये. गतवर्षीपेक्षा यंदा दर आहे कमी. शेतकऱ्यांकडे पुरेशी उपलब्धता. उष्णता कमी झाल्यानंतर हळदीची लागवड आता राज्यात सुरू होणार आहे. प्रगतिशील शेतकरी होणार शेतकरी मित्र. शेतीतील प्रयोगासाठी होणार मदत. मानधनावर नियुक्ती. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी दूर करण्यात येऊ शकते. रासायनिक खताचा प्रॉमचा पर्याय. खत निर्मितीचे 1365 महिला पशुपालकांना प्रशिक्षण. खताच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. सांगलीतून डाळिंबाचे 600 टन निर्यात. यावर्षी अतिवृष्टी व बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचे उत्पादन कमी झाले आहे. दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा, नंतर पावसाने झोडपले. जवळा बोल्ट मातेवाडी परिसरामध्ये अवकाळी सरी. घराची भिंत कोसळली. शेतामध्ये पाणी साचले. अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटींचा पीक विमा झाला मंजूर. विमा कंपनीचे अपेक्षा फेटाळले. खरीप सन 2025च्या पीक विम्यातील पेच सुटला. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. लग्नाच्या निमंत्रणाचा भार आता व्हॉट्सअप ॲपवर. खर्च व वेळेची होत आहे बचत. भावनिक ओलावा मात्र. ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.